विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, जय जवान जय किसान। मी शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहोरे। आज दिनांक 6/3/2022 रोजी सकाळी मला मुंबई पोलीस अधिनियम 1951च्या कलम 68 नुसार ठीक 8 ते 8:30च्या दरम्यान उरळबू पोलिसांनी हॉटेल जय भवानी बस स्टॉप उरळबू येथून अटक करून नजरकैद केले आहे। जिल्ह्यातील ब प्रवर्गाच्या सहकारी संस्थेच्या निवडणुकीत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेणारा असतानाच अचानक पोलिसांनी नजरकैद केल्यामुळे आंदोलन स्थगित झाले। शेतकऱ्यांना कल्पनाही नसताना, त्यांच्या सह्या किंवा कुठल्याही प्रकारच्या संमत्या नसताना त्यांचा कर्ज खात्यात हजारो कोटींचा अपहार जिल्हा बँक व सेवा सहकारी संस्था यांनी केला आहे। अकोला आकाशवाणी केंद्रावर चढून सदर भ्रष्टाचारी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु जिल्हाधिकारी अकोला यांनी दिलेले मौखिक आश्वासन हवेतच दिल्याचे निदर्शनास येत आहे। माननीय सहकारी मंत्री यांच्या सचिवांशी बोलूनच माननीय जिल्हाधिकारी मला आश्वस्त केले होते, त्यामुळे जिल्हाबाहेरील त्रयस्थ अधिकारी यांची संमती गठीत करून चौकशी करण्यात येईल, त्यांचा अहवाल 6 महिन्यात देण्यात येईल, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना 100% भरपाई देण्यात येईल इत्यादी आश्वासने दिली होती, परंतु अद्यापही अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे हा एक प्रकारे जिल्ह्यातील नागरिकांचा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान असून दिलेल्या खोट्या आश्वासनामुळे फसवणूक केल्या गेल्याची भावना माझ्या सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे। त्यानंतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या थातुरमातुर गठीत करण्यात आलेल्या चौकशी समिती दिलेल्या अहवालानुसार 3167 पुनर्गठन शेतकरी मात्र करण्यात आले। त्यांचे नाव सुद्धा शासनाच्या महत्त्वाकांक्षा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवर 7 कोटी रकमेच्या मागणीकरता नोंदवण्यात आले। एकंदरीत मूळ मुद्द्याला बागल देऊन सहकार विभागाकडून स्वमर्जीने कारवाई करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे। ही बाब सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावनेला व आत्मविश्वासाला ठेच पोहोचणारी आहे। असे असताना जिल्ह्यातीलच अधिकाऱ्यांनी चौकशी करून दिलेल्या अहवालानुसार मात्र 3167 खातेदार शेतकऱ्यांना सहकारी संस्थेच्या निवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवणे अशी गंभीर स्वरूपाची कृती करणे हे कितपत योग्य आहे? खरंच अकोला जिल्ह्यात सहकारी क्षेत्रात लोकशाही का? सदरचे सहकारी बँकेचे कामकाज खरंच लोकशाही तत्वावर व नियमानुसार चालते का? यावर शिखर बँकेचा व RBIचा वचक आहे का? अशा अनेक प्रश्नांनी जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या अंतःकरणात काहूर निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आधी आर्थिक अन्याय व आता त्यांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेणे हे योग्य नसून शेतकऱ्यांचा जिवंतपणे गळा आवळला जात आहे। अशी गंभीर कृती कितपत योग्य आहे? मोठ्या राजकीय फायद्यासाठी व काही मूठभर लोकांच्या आर्थिक लाभासाठी व घराणेशाही टिकवून ठेवण्यासाठी सहकारीमधील अधिकाऱ्यांचा व शासकीय यंत्रणेचा वापर होत आहे व त्यांच यंत्रणा बळी पडत आहे। हा मोठा यक्ष प्रश्न हा या ठिकाणी निर्माण होत आहे। जरी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार सदर निवडणुकीत घेण्यात येत असून तरी माननीय न्यायालय सदर भ्रष्टाचार पासून अनभिज्ञ आहे किंवा त्यांना हेतू परस्पर अनभिज्ञ ठेवण्यात येत आहे व माननीय न्यायालयाच्या सदर बाबी निदर्शनास आणून न देता निवडणुका घेण्यात येत असतील तर याकरता दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। तथा शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर शेतकरी हिताच काम शासन करत नसेल व वरील शेतकरी हिताच्या बाबीकडे तसेच महत्त्वाच्या प्रकरणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर मंत्रालय माननीय मंत्री महोदय यांना उग्र आंदोलनास तोंड द्यावे लागेल। डोळ्यात देखील अन्यायग्रस्त शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत। ही बाब गंभीर स्वरूपाची आहे। एका वृत्तपत्रातील बातमीनुसार अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यातील 70हून अधिक शेतकऱ्यांनी एकट्या जानेवारी महिन्यामध्येच काळास कठोर फास आळवला आहे। याची जाणीव जिल्हा प्रशासनापासून ते मुख्यमंत्री यांना आहेच। बच्चूभाऊ कडू यांच्यासारखे शेतकरी हितचिंतक पालकमंत्री व अकोला जिल्ह्याला लाभलेले असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या मती निराशाच येत आहे। अकोला जिल्हा वाशिमसाठी एकप्रमाणे घोर निराशा व शोकांतिका आहे। असो येत्या काळात न्याय मिळाल्यास मंत्रालयासमोर उग्र आंदोलन करणार हे नक्की।
व तरी सुद्धा शासनाकडून मला न्याय मिळत नसेल तर परमेश्वर व येणारा काळच न्याय देईल. आपलाच शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे, मुक्काम पोस्ट उरळबू, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. मी शेतकरी पुत्र गोपाल अंबादास पोहरे, मुक्काम पोस्ट उरळबुजुर्ग, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. आज दिनांक 6/4/2022 रोजी सकाळी 8 वाजता उरळ पोलीस यांनी मला नजरकैद केलं. अकोला जिल्हा बँक व सेवा सहकारी संस्था यांनी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांच्या कर्ज खात्यात मोठी अफरातफर केलेली आहे आणि आधी अन्याय करून आता त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवलेले आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांवर आणि लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम इथं आपल्या सहकारच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेलं आहे. तरी या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आज उग्र आंदोलन छेडण्याचा प्रयत्न सकाळी होणार होता, परंतु उरळ पोलिसांमुळे तो आपला प्रयत्न काही काळासाठी स्थगित झाला. पुढे यानंतर जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.